नावाचा एक माणूस होता जो अनंत गर्जेचा सख्खा मावसभाऊ होता. त्याचे जर फोटो त्याचे व्हिडिओ देखील आहेत तर त्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली. तर तो माणूस फोरेन्सिकच्या टीमबरोबर आत काय करत होता हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की जेव्हा पडद्याला म्हणजे पंख्यापासून जेव्हा दुपट्टा लटकवलेला होता, एखादा नवरा जेव्हा घाबरून बघतो तेव्हा आपल्या बायकोला जर कोणी लटकलेलं बघितलं असेल तर पहिला तिच्या गळ्याची गाठ सोडवेल, पण इथे दुपट्ट्याची खालची पण गाठ सोडवली असं सांगितलं जातं आहे आणि पंख्याची गाठ सोडवली असं सांगितलं जातं आहे. कारण तो दुपट्टा बेडवर पडलेला मिळाला तर कोणी वर चढून ते गाठ सोडवायला बसणार आहे का? हे सगळे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्याचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेला नाही. त्याच्या लॅपटॉपमध्ये एक पोलीस आम्हाला म्हणाले की तो पूर्ण ब्लँक होता, तर जप्त केला विचारलं तर म्हणाले नाही. दुसऱ्या पोलिसांना विचारलं ते म्हणतात आम्ही जप्त केलेलाच नाही, आता करतो. आता इतक्या वेळात तो लॅपटॉप काय बदलला जाणार नाही का? तर हे सगळं जे चाललं आहे आणि मला जे अमुक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या राजकारणात मला पडायचं नाही, पण ते जे तिथे बीडला जाऊन बोलल्या ते धादांत खोटं होतं. असंख्य फोन देखील केले होते. मला आता त्याच्यात बिलकुल पडायचं नाही आहे. पण या जे फॅक्ट्स आहेत हे मांडणं गरजेचं आहे की वरनं दुपट्टा हा काढलेला होता, खाली पडलेला होता. दुसरं म्हणजे जो तो सुभाष केकन नावाचा व्यक्ती होता तो फोरेन्सिक बरोबर आत घराच्या आत काय करत होता त्याचे सुद्धा व्हिडिओ एव्हिडन्स मी आता पोलिसांना सबमिट केलेले.